भारतीकडे अपडेट आहे. भारती, खरं तर हा ढोल का वाजला तर तेच आहे की आत्ता आपल्याकडे साधारण 281 कल आलेले आहेत. त्यामध्ये 145 जागा महायुतीला पहिल्या फेरीमध्ये तिथे कलानुसार दिसतात आहे. मविया पण फारशी मागे नाही आहे, 121 आहे. त्यामुळे या क्षणाला आपण जर विचार केला तर या क्षणाला बहुमताचा आकडा गाठताना कलांमध्ये दिसतोय आपल्याला. 145 मॅजिक फिगर. खरं 145 मॅजिक फिगर सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने आता हा मॅजिक फिगर गाठलेला बघूया. आता जसं आता तानपाटे सर म्हणाले अजून बऱ्याच मशीन्स ज्या आहेत त्या ओपन व्हायच्या, साहजिकच मतं अनेक समोर येणार आहेत. त्यामुळे हे फिरतं का चित्र का सेम राहतं पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्ट होईल. मात्र सध्याची जी आकडेवारी आहे महायुती 145, मविया 121, इतर 16, 282 कल सध्याच्या घडीला समोर येतात. भाजप 91 जागी आघाडीवर आहे. सुधीर मुनगंटीवार ज्यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला होता, सध्या ते बल्लारपूर त्यांच्या मतदारसंघातून आघाडीवर दिसतात. तर गंगापूरमधून प्रशांत बंब हे आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. तर रवींद्र चव्हाण यांनी देखील आपली आघाडी कायम ठेवली आहे. विद्यमान मंत्री आहेत रवींद्र चव्हाण. मंगलप्रभात लोढा 3000 मतांनी आघाडीवर आहे. अश्विन, दक्षिण मुंबईतली एक महत्त्वाची लढाई मंगलप्रभात लोढा आणि ठाकरे पक्षाचे तिकडे भैरू चौधरी मैदानामध्ये होते आणि सध्याच्या घडीला 3000 मतांची आघाडी मंगलप्रभात लोढा यांना. चोपड्यातनं ठाकरे पक्षाचे उमेदवार आघाडीवर, भिवंडी ग्रामीण शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर. त्यामुळे ठिकठिकाणी कल्याणपूर्वची अपडेट. भाजपच्या सुलभा गायकवाड आघाडीवर. प्रज्ञा, बरोबर आहे. बल्लापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहेत. सध्या दृश्य पाहतोय 288 पैकी 287 जागांचे कल हाती आलेत. अवघ्या 101 जागांचे कल बाकी आहेत. अश्विन, एका जागेचा कल बाकी आहे. 288 पैकी 287 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि 94 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिंदे सेना 30, अजित पवार 29, काँग्रेस 43, ठाकरे सेना 37, शरद पवार गट 42 आणि मनसे केवळ एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. माझ्या मते ती जागा माहीमची असावी, अमित ठाकरेंची असावी. सध्याच्या घडीला तरी तसंच दिसतंय प्रज्ञा, कारण अमित ठाकरेंची आघाडी मगाशी समोर आलेली होती. मात्र आता ईव्हीएम ओपन झाल्यावर नेमकं काय चित्र समोर येते माहीम मधलं आपल्याला कळेल. पण मनसे 1 सध्याच्या घडीला, इतर 11 आहे. इतरांचा फिगर देखील लक्षणीय आहे. 11 ठिकाणी इतर उमेदवार आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केलेली दिसते. भाजपचे 94 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत, तर महायुतीचे 153 ठिकाणी उमेदवार हे आघाडीवर बघायला मिळतात. आणि त्यासोबतच मवियाच्या खात्यात सध्याच्या घडीला 122 ठिकाणी आघाडी आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय. मवियामध्ये 43 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर. प्रज्ञा, काँग्रेस आणि शरद पवार गटाची आकडेवारी पाहिली तर आपल्याला ती जवळपास पाहायला मिळते. काँग्रेस 43 जागांवर तर शरद पवार गट 42 जागांवर. ठाकरे सेनेची काहीशी पिछेहाट झाल्याचं आपल्याला दिसतंय. केवळ 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुती 155, महाविकास आघाडी 120, तर इतर पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहेत. 288 पैकी 287 जागांचे कल हाती आले. शिवसेनेचे महाडचे उमेदवार भरत गोगावले आघाडीवर आहेत, तर इस्लामपूरमधून जयंत पाटील हे 691 मतांनी आघाडीवर आहेत. खरं तर जयंत पाटील यांचा विचार केला तर 691 ही खूप कमी संख्या आहे त्यांच्या मतांची आघाडीची. खरं. आणि आपण विद्याताईंकडे जाऊया. एक छोटी कमेंट घालूया. विद्याताई, जयंत पाटील आणि तिकडे ती लढाई देखील चर्चेत आलेली होती. एक छोटी कमेंट. सध्या आघाडी आहे जयंत पाटील. नाही, जयंत पाटील आघाडीवर असणं म्हणजे त्यात काही प्रश्नच नाही आहे. ते कायम ते निवडून आलेले आहेत आणि की काही असलं तरी जयंत पाटील नक्की निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. तर 288 जागांचे कल हाती आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आणि 288 पैकी 288 जागांचे कल हाती आलेत. महायुती 156 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 120, तर इतर पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहेत आणि भाजपकडे आहेत 95 जागांची आघाडी. शिंदे सेना 32, अजित पवार 29, काँग्रेस 43, ठाकरे सेना 35, शरद पवार 42, मनसे 1, वंचित 0 आणि इतर पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहेत. अश्विन, खरं. त्यामुळे सध्याच्या घडीला मवियाने मॅजिक फिगर कम्फर्टेबली ओलांडलेला दिसतोय, महायुतीने किंबहुना. आणि मविया 121 आहे, 155, 121. येवल्यामध्ये सलग दुसऱ्या फेरीत 1300 मतांची जी आहे ती आघाडी पिछाडी बघायला मिळते. तेव्हा सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप आता हळूहळू शतकाकडे जाते. 95 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 31, अजित पवार 29, 155 ठिकाणी. त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती कम्फर्टेबली मॅजिक फिगर ओलांडताना दिसते. तर मविया 121, इतर 13 आणि शरद पवार पक्ष ज्याच्यामध्ये 42, काँग्रेस 43, ठाकरेंचा पक्ष 36, मनसे 2 ठिकाणी आता आघाडी समोर येतात. पाचोऱ्यात
शिवसेनेचे किशोर पाटील हे पुढे आहेत. जालना बदनापूर नारायण कुचे आघाडीवर. प्रज्ञा, आपण प्रत्येकाची एक छोटी कमेंट घेऊया. 288 जागांचे कल हाती आलेत. सध्याचं चित्र पाहून काय वाटतं? केवळ 2 शब्द. नाही, मला नवीन मुंबईच्या 2 मतदारसंघांची कॉमेंट करायची होती की आता सर्व कल हातात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ह्यांच्यामध्ये जागा वाटपावरनं जो काही गोंधळ झाला होता आणि भाजप आणि शिवसेना दोघांनाही पक्षांतर्गत कलहाचा त्रास होता. या सगळ्या गोष्टी आपल्याला बेलापूर, ऐरोली, उल्हासनगर, डोंबिवली पश्चिम जिथे रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध दीपेश म्हात्रे यांना उभं केलं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी युतीने बऱ्यापैकी सेटल केल्यामुळे हा त्यांना निकाल मिळतो. अच्छा, मला वाटतं हे या पद्धतीने हे होत राहील पुढे आणि अजूनही सांगतो की अजूनही खूप लवकरच आहे सगळं. कल कसं सांगतायत. जागा वाटपामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांच्यामध्ये स्पर्धा होती, पण तुम्ही बघाल तर स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त शरद पवारांचा 46 म्हणजे 50% जास्त स्ट्राईक रेट आहे. ज्यांनी सगळ्यात कमी जागा घेतल्या आणि ज्यांनी सगळ्यात जास्त जागा घेतल्या त्यांच्या जागा सगळ्यात कमी होताना दिसतात. पुढच्या गेस्टकडे जाऊया. एक महत्त्वाची अपडेट. अरळीमधून आदित्य ठाकरे 308 मतांनी आघाडीवर आहेत, तर बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडी टिकवली आणि संभाजीनगरमधनं एक कल समोर आलेला आहे. संजय शिरसाट पिछाडीवर आहेत. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट पिछाडीवर. कल्याण ग्रामीण मनसेच्या बाजूने एक कल जाताना दिसतोय. राजू पाटील पुढे आहेत. त्यामुळे मनसेच्या ज्या 2 जागा आहेत त्यातली एक जागा अमित ठाकरे, दुसरी जागा कल्याण ग्रामीण राजू पाटील. बरोबर आहे. संजय शिरसाट हे महत्वाचे नेते आहेत. येवल्यामधली अपडेट पाहतोय. छगन भुजबळ सलग दुसऱ्या फेरीमध्ये पिछाडीवर आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे 308 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण छगन भुजबळ यांच्या संदर्भात एक छोटी कमेंट घेऊया. काय कारण छगन भुजबळ यांच्या पिछाडीचं? हे कल जरी असले तरी निकालामध्ये भुजबळ साहेब जिंकतील हा विश्वास आम्हाला पूर्ण आहे. कारण येवल्याच्या जनतेची केलेली कामं आणि येवल्याच्या जनतेने दिलेला आशीर्वाद हा भुजबळ साहेबाच्या पाठीशी राहील हा पूर्णपणे विश्वास आम्हाला आहे. संजय शिरसाट आणि छगन भुजबळ पिछाडीवर. हे चित्र बदलेल काही प्रमाणामध्ये थोड्या वेळामध्ये. पण मुख्य म्हणजे आपण जर बघू तर महायुतीला जो काही कल मिळालेला आहे आपण बघतोय त्याच्यामध्ये लाडकी बहीण पावल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हा इम्पॅक्ट आहे असं म्हटलं जात आहे. जे काही कल सध्या हाती येत आहेत 151ची जागा ही लाडक्या बहिणीची कृपा असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. अश्विन, खरं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आणखी नवीन नावं समोर येत आहेत. बुलढाण्यामध्ये तिकडे संजय गायकवाड यांनी आघाडी आपली जी आहे ती राखलेली आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडी टिकवलेली आहे आणि आणखी नवीन ठिकाणी समोर कल आलेले आहेत. संजय शिरसाट संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट पिछाडीवर. एरंडोलमधून शिवसेनेचे अमोल पाटील हे आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला 149, 127, 13, 288 कलांपैकी भाजपच्या खात्यात सध्या 93 ठिकाणी आघाडी. शिंदेची शिवसेना 31, अजित पवारांचा पक्ष 25, काँग्रेस 45, शरद पवार 46, ठाकरेंची शिवसेना 36, मनसे 2, इतर 11. 127, 149 ही सध्याची स्थिती. बरोबर आहे. वरळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरे 308 मतांनी आघाडीवर आहेत. हे सुद्धा एक नॅरो मार्जिनच म्हणावं लागेल. तिहेरी लढत आहे. तर मुलींमधून भाजपचे मिहीर कोटेचा 4500 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी देखील अत्यंत प्रतिष्ठेची ही लढत. मुलुंडचा गड राखणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं. संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट पिछाडीवर आहेत. शिंदेचे खंदे समर्थक शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रही असणारे, सातत्यानं शिंदे सेनेची बाजू लावून धरणारे संजय शिरसाट मात्र या कलांमध्ये आपल्याला पिछाडीवर दिसतात. एक छोटी कमेंट मनीषा ताईंची घेऊया. संजय शिरसाट पिछाडीवर. नाही, मला वाटतं हे कल बदलतील. हे सुरुवातीचे काही किती पिछाडीवर आहे माहीत नाही, परंतु सर्व एक एक जशा मतपेट्या उघडायला लागतील तेव्हा निश्चितच तिथे, कारण त्यांनी ते अनेक वर्ष तिथे काम केलं आहे. पारंपरिक मतदारसंघ त्यांचा आहे आणि नक्कीच ते जिंकतील. ठीक आहे. तेव्हा मनीषाताईंना विश्वास आहे संजय शिरसाट जिंकणार. मात्र सध्याची स्थिती आहे संजय शिरसाट पिछाडीवर आहेत. भंडाऱ्यातली देखील अपडेट समोर आलेली होती. प्रज्ञा, तिकडे वडाळा कालिदास कोळंबकर आघाडी वाढते. 6,500 मतांची आघाडी आता 12,000वर गेली आहे. 6,500वरून 12,000वर आघाडी. पंढरपूर समाधान अवताडे आघाडीवर. पंढरपूर मधली आघाडी येते. समाधान अवताडे भगीरथ भालके पुढे होते. पण आता समाधान अवताडे यांनी आघाडी घेतलेली आहे. 12,000 मतांनी कालिदास कोळंबकर यांची आघाडी लक्षवेधी. एक मेजर मार्जिन आपण याला म्हणू शकतो. अश्विन,
समाधान अवताडे जे विद्यमान आमदार आहेत, जे पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले होते, ते सध्या आघाडीवर दिसतात. पण लक्षवेधी ठरतंय ते म्हणजे संभाजीनगर पश्चिम, ज्याच्यामध्ये संजय शिरसाट आपल्याला पिछाडीवर दिसतात. कालिदास कोळंबकर दुसऱ्या फेरी अखेर 12,000 मतांनी आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री शिंदे 9,167 मतांनी आघाडीवर आहेत. तर मुक्ताईनगरमध्ये दुसऱ्या फेरीतही रोहिणी खडसे पिछाडीवर दिसतात आणि चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, तर विविध ठिकाणची ही आता अपडेट समोर येते आपल्याला. संभाजीनगर असेल, पंढरपूर असेल, ठिकठिकाणी काही ठिकाणी आघाडी टिकवलेली आहे काही उमेदवारांनी. तर पोस्टलचा जो कल समोर आलेला होता त्याच्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम मतमोजणी जेव्हा सुरू झाली, काही ठिकाणची चित्र जी आहेत ती बदललेली आहेत. त्यामुळे आता विक्रोळीमधली अपडेट, सुनील राऊत आघाडीवर. विक्रोळीची जागा ठाकरे पक्षासाठी महत्वाची. प्रज्ञा, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाची जागा विक्रोळीमधून सुनील राऊत आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात. तर पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम पिछाडीवर आहेत. अत्यंत महत्वाचा मतदारसंघ त्यांच्यासाठी. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बराचसा जोर लावला होता विशाल पाटील यांच्यासाठी आणि सध्या तेच आपल्याला पिछाडीवर असल्याचं दिसतंय. तर समाधान अवताडे पंढरपूरमधून आघाडीवर आहेत. घनसावंगीमधून राजेश टोपे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. माजी आरोग्य मंत्री राहिलेले आहेत राजेश टोपे, शरद पवारांसोबत कायम राहिलेत आणि ते पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये रोहिणी खडसे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भारतीकडे काहीतरी अपडेट आहे, आपण भारतीकडे जाऊया. खरं तर कागलचा निकाल सारखा बदलतोय असं दिसतंय. हे आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की समरजित सिंग घाटगे यांनी आघाडी घेतली. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ आघाडीवर गेलेले आहेत. आता फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. पोस्टल मतांची मतमोजणी संपलेली आहे. फेऱ्यांमध्ये हे कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला कागलमधला निकाल म्हणण्यापेक्षा कल असा आहे की हसन मुश्रीफ आघाडीवर आहे. तेव्हा सध्याच्या घडीला हसन मुश्रीफ आघाडीवर. त्यामुळे जसं आपण म्हटलं होतं सकाळपासून प्रज्ञा किंवा बोलतोय आपण, अनेक ठिकाणी सीसॉ बॅटल आहे. पारडं कधी इकडे कधी तिकडे. आणि जसं आता भारतीने सांगितलं मगाशी, घाटगे पुढे होते, आता तिकडे हसन मुश्रीफ पुढे गेलेले. आपण एक ग्राफिक्सवर नजर टाकूया. महाराष्ट्राचा महानिकाल, ठाकरे गट 36 जागांवर, काँग्रेस 45, राष्ट्रवादी 46 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 148 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 127 आणि इतर पक्ष 13 जागांवर आघाडीवर. नांदगावमध्ये समीर भुजबळ पिछाडीवर आहेत. मोठं आव्हान होतं समीर भुजबळ यांना. सुहास तांडे यांचं मतदानाच्या दिवशी जी काही तिकडे दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले होते, धमक्या दिल्या गेलेल्या होत्या. तहेरीमध्ये बाप लेक लढतीमध्ये वडील धर्मराव बाबा अत्राम हे आघाडीवर आहेत. तर भाजपने नालासोपाऱ्यात राजन नाईक यांची आघाडी कायम राखली आहे. पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम पिछाडीवर आहेत. अश्विन, खरं अबू आझमी आघाडीवर. मोठी अपडेट, अबू आझमी आघाडीवर आहेत. अबू आझमींच्या समोर नवाब मलिक मैदानात आहेत आणि सध्याच्या घडीला जी अपडेट समोर येते त्यानुसार अबू आझमींनी तिकडे आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे अबू आझमी आघाडीवर. मुंबईतली मोठी अपडेट. एक छोटी कमेंट घेऊया. नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर. मला विश्वास आहे की शेवटपर्यंत नवाबभाई त्या ठिकाणी एक विजयी उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला भेटतील. कारण नवाबभाई त्या मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व आहे, त्यांना मानणारी लोक आहेत. आणि अबू आझमीने गेले 15 वर्ष त्या मतदारसंघाची दयनीय अवस्था केलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी नवाबभाई निवडून येताना विरोध केला होता नवाब मलिक यांच्या उमेदवारीला. सध्या ते पिछाडीवर आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट केली होती आणि त्यामुळे त्या विषयाचा महायुतीशी तसा काही थेट संबंध नाही. एक महत्त्वाची अपडेट, कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत. अश्विन, खरं त्यामुळे चित्र पुन्हा एकदा बदलतंय. पलूस कडेगावात विश्वजित कदम पिछाडीवर, अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आणि कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर पिछाडीवर. त्यामुळे मगाशी ज्यांची आघाडी होती ते आता सगळे पिछाडीवर गेलेले आहेत. तानपाटक सर, सीसॉ बॅटल म्हणायचं काय, क्लोज फाईट? क्लोज फाईट तर आहेच, अर्थातच आहे. कुणाला असं क्लिअर मेजॉरिटी मला वाटत नाही मिळेल म्हणून. आणि पुण्यातून तुम्ही म्हणताय धंगेकर जर पिछेडर असतील तर ते हुईज धंगेकर हा जो प्रश्न होता आठवला मला, दुसरं काही नाही. कळलं का? बर, हुईज धंगेकर हा जो प्रश्न होता मला आठवला फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे. अणुशक्ती नगरची अपडेट येते. सना मलिक पिछाडीवर आहेत तिकडे प्रज्ञा. त्यामुळे इकडे नवाब मलिक पिछाडीवर, तिकडे सना मलिक पिछाडीवर. त्यामुळे अणुशक्ती नगरमध्ये नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक या पिछाडीवर गेलेल्या आहेत. अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आहेत. तर अबू आझमी आघाडीवर, नवाब मलिक पिछाडीवर. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यावरून
भाजपनं बराचसा विरोध दर्शवलेला होता, कारण का महाविकास आघाडीच्या काळात भाजपनं आरोप केले होते नवाब मलिक यांच्यावरती आणि त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप आग्रही होता. बुलेट पाटील त्यांच्या विरोधात रिंगणात होते, पण सध्या अबू आझमी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर कसब्यातून रवींद्र धंगेकर सध्या पिछाडीवर आहेत, हेमंत रासने आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामीण मधून शिवसेनेचे राजेश मोरे आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये राजू पाटील जे मनसेचे मागच्या विधानसभेतले एकमेव आमदार होते. पलूस कडेगाव मधून विश्वजित कदम पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. काहीसे सरप्राइझिंग रिझल्ट आपल्याला येताना दिसत आहेत. कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत. पलूस कडेगावचा निकाल काहीसा सरप्राइझिंग म्हणावा लागेल. विश्वजित कदम पिछाडीवर असणं, अबू आझमी आघाडीवर आहेत तर नवाब मलिक पिछाडीवर आहेत. अश्विन आणि कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार जे आहेत ते आघाडीवर आहेत आणि सध्याच्या घडीला 91 ठिकाणी भाजप, शिंदे सेना 30, अजित पवार 25, काँग्रेस 45, ठाकरे पक्ष 38, शरद पवार पक्ष 46, मनसे 1, 146, 129, 13 असा सध्याचा फिगर आहे. मॅजिक फिगर 145. त्यामुळे त्या एजवर सध्या महायुती आहे असं सध्या आपण म्हणू शकतो. मात्र मवियाचे देखील आकडे पुढे सरकत आहेत. त्यामुळे मविया 129, महायुती 144 झाले. माहीम अमित ठाकरे पिछाडीवर, मोठी अपडेट. माहीम मध्ये अमित ठाकरे पिछाडीवर गेलेले आहेत. माहीम मध्ये पोस्टल मतदानामध्ये अमित ठाकरे आघाडीवर होते, आता अमित ठाकरे पिछाडीवर. महेश सावंत आघाडीवर आहेत माहीम मधून, म्हणजे सदा सरवणकर देखील नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर आहेत. सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार पिछाडीवर आहेत तर माहीम मध्ये अमित ठाकरे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत माहीम मधून आघाडीवर आहेत आणि त्यांच्या विरोधात होते सदा सरवणकर आणि अमित ठाकरे, तर अमित ठाकरे सध्या पिछाडीवर आहेत. एक छोटी कमेंट तुमच्याकडनं. माहीम मध्ये सध्याच्या घडीला तुमचा उमेदवार पुढे आहे. 100% माहीममध्ये आता आमची ती चर्चा चालू होती. महेश सावंतजी नक्कीच निवडून येतील. मनसेचा उमेदवार तिथे आहे, शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आहेत आणि त्यांचं जे गोळीबार प्रकरण आहे किंवा मनसेची जी धरसोड वृत्ती आहे याला मतदार नाकारतील आणि सातत्याने लोकांमध्ये असलेला निष्ठावंत शिवसैनिक म्हणून महेश सावंत निवडून येतील. ठीक आहे, मनीषाताईंना विचारा. मनीषाताई, सध्याचं चित्र बघता ठाकरेंचा उमेदवार पुढे आहे. बघा अजून बरंच बाकी आहे. हे तर फक्त पोस्टल वोट्स आहे. अजून जेव्हा मतपेट्या उघडल्या जातील तेव्हा याच्यामध्ये पुष्कळ आपल्याला फरक दिसेल. ठीक आहे, तेव्हा अजूनही कल बदलू शकतात असं म्हणणं आहे. माहीम मध्ये सध्याची अपडेट. ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडीवर. सिल्लोड मधली मोठी अपडेट. अब्दुल सत्तार पिछाडीवर. अब्दुल सत्तार शिंदेच्या शिवसेनेचे मोठे नेते आहेत. वडाळ्यात कालिदास कोळंबकर आघाडी वाढते. 17,600 मतांची आघाडी झाली आहे. मिरज भाजपचे सुरेश खाडे 9,000 मतांनी आघाडीवर. विजय वडेट्टीवार पिछाडीवर. चंद्रपूरची मोठी अपडेट. भाजपचे कृष्णा सहारे आघाडीवर आहेत. विजय वडेट्टीवार पिछाडीवर आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत विजय वडेट्टीवार. काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते विजय वडेट्टीवार पिछाडीवर आहेत. मला असं वाटतं की सुरुवात आहे. वडेट्टीवारजी निश्चितपणे निवडून येतात, त्याच्यात काही शंका नाही. आणि तुम्हाला मुद्दामून सांगण्याचं कारण असं की 156 सुरू झाली होती, आता 147 आलेला आहे, 131 आहे. हा आकडा बदलत जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काटेकी टक्कर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राहील. बाळासाहेब थोरात पहिल्या फेरीमध्ये 1200 मतांनी आघाडीवर आहेत तर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बुलढाण्यामधून संजय गायकवाड आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन, खरं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक दिग्गज पिछाडीवर गेलेले आहेत तर काही ठिकाणी त्यांनी आघाडी टिकवून ठेवले. जसं आपण बघितलं वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकरांची आघाडी प्रत्येक फेरीत वाढते. बाळासाहेब थोरात पिछाडीवर असल्याचं समोर येते. प्रज्ञा, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत अशी सध्याची आकडेवारी आहे. तेव्हा महायुती 147, मविया 131, इतर 10, भाजपा 91, शिंदे सेना 31, अजित पवार 25, काँग्रेस 45, ठाकरे पक्ष 40, शरद पवार पक्ष 46, मनसे सध्याच्या घडीला एकही ठिकाणी आघाडी नाही. त्याच्यानंतर इतर 10, वंचितच्या देखील अजूनही आघाडीमध्ये भर झालेली नाहीये. त्यामुळे 147, 131 अशी आताची टक्कर. प्रज्ञा, म्हणजे शेवटचे 3 कॉलम जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मनसे वंचितनं खातं उघडलेलं नाही. इतर पक्ष केवळ 10 ठिकाणी आघाडीवर आहेत. त्यामुळे काटेकी टक्कर फक्त महायुती आणि महाविकास आघाडी. कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर आहेत, निलेश राणे पिछाडीवर आहेत. पोस्टल मतांमध्ये निलेश राणे आघाडीवर होते पण वैभव नाईक विद्यमान आमदार जे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले ते सध्या आघाडीवर आहेत. तर दापोलीमधून योगेश कदम आघाडीवर आहेत. रामदास कदम यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा हा मुद्दा. संजय कदम त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. योगेश कदम सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला दापोलीमधून पाहायला मिळतंय. खरं, त्यामुळे कोकणातला गड नेमका कोण राखणार? कारण नितेश राणे मैदानात, निलेश राणे मैदानात, दीपक केसरकर मैदानात, वैभव नाईक मैदानात, योगेश कदम मैदानात,
सगळे हाय प्रोफाईल उमेदवार मैदानात आणि त्याच्यामुळे कोकण नेमकं कोण जिंकतंय? सध्याच्या घडीला वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर. मगाशी नितेश राणेंची देखील आघाडी आली होती. परांड्यातली मोठी अपडेट, मंत्री तानाजी सावंत. प्रज्ञा, आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत, ते पिछाडीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय वर्तुळात फारसे सक्रिय सुद्धा दिसलेले नाहीयेत. तानाजी सावंत आपल्याला पिछाडीवर दिसतात परांड्यामधून. तर दापोलीमधून योगेश कदम आघाडीवर आहेत. महाडमधून भरत गोगावले आघाडीवर आहेत. भरत गोगावले सातत्यानं शिंदेच्या शिवसेनेची बाजू घेताना दिसतात. पाहायला गेलं तर ते मंत्रिपदासाठी सुद्धा सातत्यानं आग्रही असल्याचं आपल्याला दिसलं होतं आणि सध्या ते आघाडीवर आहेत. तर तानाजी सावंत पिछाडीवर आहेत. रावेरमधून धनंजय चौधरी चौथ्या फेरीमध्ये त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर आरमोरीमधून भाजपचे कृष्णा गजबे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जळगाव जामोदमधून गिरीश महाजन आघाडीवर आहेत. तर दापोलीमधून योगेश कदम यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. 288 पैकी 288 जागांचे कल, 145 मॅजिक फिगरचा आकडा महायुतीनं अजून तरी राखून ठेवलेला आहे. तर महाविकास आघाडी 133 जागांवर आघाडीवर, 134 आणि इतर पक्ष 9 जागांवरती आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. अश्विन, खरंय, त्यामुळे मगाशी जी गॅप 20च्या आसपास होती ती आता जवळपास 14-15 अशी आलेली आहे. त्यामुळे अजूनही क्लोज फाईट आपल्याला बघायला मिळते आणि 145, 134 आणि 9 आता इतरांचा फिगर कमी होत चाललाय आणि त्यामुळे इकडे महायुती आणि महाविकास आघाडीची आकडेवारी जी आहे ती वाढत चालली आहे. भाजप 91, शिंदे शिवसेना 29, अजित पवार 25, काँग्रेस 45, ठाकरे सेना 42, शरद पवारांचा पक्ष अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. 47 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत. मनसे वंचित अजूनही शून्यावर, तर इतरांच्या खात्यात सध्याच्या घडीला जात आहेत 9 ठिकाणची आघाडी. दापोलीमध्ये योगेश कदम आघाडीवर, महाड भरत गोगावले आघाडीवर. प्रज्ञा, बंडखोर आणि अपक्षांची डोकेदुखी या निवडणुकीत असेल असं बोललं जात होतं, पण सध्याचं चित्र वेगळं आहे. केवळ इतर जे पक्ष आहेत ते 9 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. एक छोटी कमेंट घेऊया. बंडखोरांचा फारसी ताकद या निवडणुकीत दिसत नाहीये सध्या. बंडखोर दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात होते. महायुतीमध्ये 115 साधारण होते, महाविकास आघाडीकडे 101 साधारण होते. पण एकूण जर आपण चित्र बघितलं तर काटेकी टक्कर ज्या पद्धतीने चाललेली आहे त्याच्यामध्ये बंडखोर निवडून येण्याची शक्यता तुलनेमध्ये कमी आहे. गेल्या वेळेपेक्षा साधारण 1-2-4 जागा उलट्या कमीच येतील बंडखोरांच्या. त्यामुळे बंडखोरांचा फारसा त्रास या निवडणुकीमध्ये नसेल असा अंदाज वर्तवला जातोय. साताऱ्यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर असल्याचं दिसतंय. कणकवलीमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे. वैभव नाईक आघाडीवर आले होते पण पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसत आहे. तो कुडाळचा मतदारसंघ. प्रज्ञा, तिकडे निलेश राणे पिछाडीवर आहेत, इकडे नितेश राणे आघाडीवर आहेत. त्यामुळे राणेंपैकी एक बंधू पिछाडीवर, एक बंधू आघाडीवर अशी सध्याची स्थिती. चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर आघाडीवर. परांड्यामधनं तानाजी सावंत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, मोठे नेते आहेत, सध्या पिछाडीवर आहेत. रावेरमध्ये धनंजय चौधरी चौथ्या फेरीमध्ये आघाडी कायम राखली आहे. महायुती 147, मविया 132. ऐरोलीत भाजपकडनं पोस्टल मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. तिकडे विक्रमगडमध्ये शरद पवार पक्षाचे सुनील भुसारा आघाडीवर, तर शहाजी बापू आघाडीवर गेलेले आहेत. मगाशी पिछाडीवर होते, आता आघाडीवर गेलेत. प्रज्ञा, वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत आणि झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र बडोले आघाडीवर असल्याचं दिसतंय. जळगाव जामोदमध्ये भाजपचे संजय कुटे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर अकोटमध्ये महायुतीचे प्रकाश भारसाकळे आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. महाडमधून भरत गोगावले आघाडीवर आहेत. त्याच्यामुळे सातत्यानं आघाडी पिछाडीची गणितं बदलत आहेत. कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर आहेत, तर निलेश राणे पिछाडीवर आहेत. निलेश राणे यांनी या निवडणुकीतून राजकारणात कमबॅक केलेलं होतं, शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता, पण सध्या ते पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. परांड्यामधून तानाजी सावंत पिछाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरंय, तेव्हा रावेर असेल, त्यानंतर परांडा असेल, प्रत्येक अपडेट जवळपास समोर येतात. तिकडे ऐरोलीतली एक अपडेट आहे, भाजपकडनं पोस्टल मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. तर विक्रमगडमध्ये शरद पवार पक्षाचे सुनील भुसारा हे आघाडीवर आहेत. शहाजी बापू पाटील सध्या सांगोल्यातून आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळापूर्वी शेकापचे उमेदवार सांगोल्यातून आघाडीवर होते. वरुण सरदेसाई सध्या वांद्रे पूर्वमधून आघाडीवर आहेत. तर झिशान सिद्दीकी, ज्यांना सहानुभूतीचा खूप मोठा पाठिंबा मिळेल असा अंदाज होता, विद्यमान आमदार होते. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. जे काँग्रेसचे आमदार होते झिशान सिद्दीकी सध्या ते पिछाडीवर आहेत. तर अकोटमधून प्रताप भारसाकळे पिछाडीवर आहेत. पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आघाडीवर असल्याचं दिसतंय. कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर आहेत. तर निलेश राणे जे सध्या भाजपची हिंदुत्वाची बाजू सातत्यानं आक्रमकपणे लावून धरतात, ते नितेश राणे पिछाडीवर असल्याचं दिसतंय. जामनेरमधून गिरीश महाजन 1394 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर ऐरोलीत भाजपनं पोस्टल मतदानावर आक्षेप नेमका का घेतला हे अजून कळू शकलेलं नाहीये. विक्रमगडमधून शरद पवार गटाचे सुनील भुसारा आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, आणि शहाजी बापू पाटील
ते आता आघाडीवर गेलेले आहेत. ते पिछाडीवर होते, ते आता आघाडीवर गेले आहेत. तर वांद्रे पूर्वची अत्यंत प्रतिष्ठेची लढाई, कारण तिकडे वरुण सरदेसाई मैदानात आहेत, झिशान सिद्दीकी मैदानात आहेत. सध्याच्या घडीला वरुण सरदेसाई पुढे गेले आहेत. दिंडोरी नरहरी झिरवाळ मगाशी आघाडी होती, आघाडी टिकवून ठेवली आहे. कोपरगाव राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे पुढे आहेत. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आघाडी त्यांनी टिकवलेली आहे. कुडाळमध्ये वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर. पिंपरीमध्ये शंकर जगताप यांना उमेदवारी दिली होती भाजपनं. तिकडे अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती भाजपला ही जागा गेल्यामुळे. तर जामनेरमधून गिरीश महाजन, भाजपच्या श्वेता महाले, आकाश फुंडकर आणि रणधीर सावरकर आघाडीवर असल्याचं दिसतंय. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ, ठाकरेंचे नातेवाईक आघाडीवर आहेत. तर झिशान सिद्दीकी हे पिछाडीवर असल्याचं दिसतंय. पंढरपूरमध्ये काँग्रेसचे भगीरथ भालके पुन्हा एकदा आघाडीवर येताना दिसत आहेत. समाधान अवताडे पिछाडीवर जात आहेत. तर शरद पवार गटाचे मोहन जगताप आघाडीवर आहेत. पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आघाडीवर आहेत. अर्थात हा अंदाज लावला गेला होता की अण्णा बनसोडे इथून विजयी होतील. कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर आहेत, निलेश राणे पिछाडीवर आहेत. तर चारकोपमधून भाजपचे योगेश सागर आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. जामनेरमधून गिरीश महाजन 1394 मतांनी आघाडीवर आहेत. अश्विन आणि प्रज्ञा, तू जर आकडेवारी बघितलीस इकडे, तर इकडे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतोय आणि तिकडे काँग्रेस जो मगाशी पुढे होता, आता शरद पवारांचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय. 47 ठिकाणी पवारांच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. ठाकरेंची सेना 43 आणि काँग्रेस 41 ठिकाणी आघाडीवर. येवल्यामधली आघाडी समोर येते. छगन भुजबळ 86 मतांनी आघाडीवर. छगन भुजबळ जे पिछाडीवर होते 86 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत. माजलगावात शरद पवार पक्षाचे मोहन जगताप हे आघाडीवर आहेत. छगन भुजबळ यांच्यासाठी 86 मतांची आघाडी म्हणजे अत्यंत नॅरो मार्जिन, जसं तू म्हणालास अश्विन. डहाणूमध्ये भाजपचे विनोद मेढा आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर अणुशक्तीनगरमधून शरद पवार पक्षाचे फहाद अहमद आघाडीवर आहेत, जे सना मलिक यांच्या विरोधात निवडणूक लढतायत. ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. तिकडे शिवाजीनगरमधून नवाब मलिक देखील पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात अबू आझमी आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. बुलेट पाटील शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते देखील आपल्याला पिछाडीवर दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.